दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा। लखमापूरला सर्पदंशामुळे गायीचा मृत्यू। सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने गायीचा मृत्यू। दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे सोमनाथ ठाकरे यांच्या गायीला काल सकाळी सर्पदंश झाला होता। ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी लखमापूर येथील पशुधन पर्यवेक्षक यांना कॉल केला असता ते ढकंबे येथे एका गायीच्या उपचारासाठी असल्याचं सांगितलं। सरकारी डॉक्टरांना वेळ लागणार असल्याने त्यांनी खासगी डॉक्टरचा सहारा घेतला, परंतु सर्पदंश झाल्यानंतर जी लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध असते ती उपलब्ध नसल्याचं समजलं। त्यानंतर ठाकरे यांनी खासगी मेडिकलमध्ये त्या संदर्भात चौकशी केली असता ती लस 35,000 रुपयांना असल्याचं सांगितलं। ठाकरे यांची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना ती लस घेणं शक्य झाले नाही। दुर्दैवाने गायीचा मृत्यू झाला। त्यानंतर देखील पंचनामा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोणीही आले नसल्याचं ठाकरे यांनी म्हटले आहे। या संदर्भात लखमापूर ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी तेथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता सदरील गायीचा पंचनामा का केला नाही असे विचारले असता पंचनामा करण्याचा अधिकार आम्हाला नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। या संदर्भात डॉक्टरांसोबत संपर्क केला असता मी धकांबे येथे गायीच्या उपचारासाठी होतो, त्यामुळे मला सदर ठिकाणी जाणं शक्य झाले नाही, परंतु मी फोनवरून खासगी डॉक्टर आणि ठाकरे यांच्या संपर्कात होतो आणि त्यांना उपचाराची माहिती देखील दिली होती। सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने उपचार करणं कठीण होते, म्हणून ठाकरे यांना तात्काळ खासगी मेडिकलमधून ती लस उपलब्ध करा असे सांगितलं, परंतु खासगी ठिकाणी लस महाग असल्याने ठाकरे यांनी लस घेतली नाही आणि उपचार अभावी गायीचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। परंतु लखमापूर येथील पशुवैद्यकीय केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी तुषार झेंडपरे, चिंचखेड। मी लखमापूर गावचा रहिवासी, तालुका दिंडोरी, सोमनाथ बाळासाहेब ठाकरे। काल आपल्या इथं गायीला सर्पदंश झाला होता, तर त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले, सरकारी डॉक्टर आले नाही आणि त्यांच्याकडे वॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळं माझ्या गायीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे। मी प्रायव्हेट डॉक्टरांकडनं बरीचशी ट्रीटमेंट घेतली, पण प्रायव्हेट डॉक्टरांकडे वॅक्सिन अवेलेबल नव्हतं, त्यामुळं गाय आणि गायीचं पोटात असलेलं 3.5 महिन्याचं बछडा या दोघांचा पण मृत्यू झाला आहे। आज मला साधारण खूप दुःख झालं आहे त्या गायीचं, आणि 80,000 ते 90,000ची माझी गाय आणि तिचं वासरू दोघं पण मृत झालेले आहे। आणि त्यानंतर त्या डॉक्टरांनी पंचनामा करण्यासाठी सुद्धा इथपर्यंत आलेले नाही आणि वॅक्सिन पण उपलब्ध करून न दिलं, परंतु ते इथपर्यंत आले सुद्धा नाही, याचं मला खूप दुःख वाटतं। आणि अशी घटना अजून दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं आणि आमच्या लखमापूर गावाला दवाखाना असूनही पण जनावरांचा दवाखाना असूनही पण तिथं डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, याच्याकडे लक्ष घालावं। दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।